नमस्कार मुलांनो, मी आहे दीपाली पाटील आणि आज तुमच्यापुढे मी सादर करणार आहे इयत्ता 6वी मधील 13वा चॅप्टर प्रॉफिट आणि लॉस. तर मित्रांनो, प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय? प्रॉफिट म्हणजे फायदा आणि लॉस म्हणजे तोटा. प्रॉफिटची आपण डेफिनेशन इथे पाहू. इफ द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस देअर इज अ प्रॉफिट. बघा, तर मग सेलिंग प्राइस जी आहे ती सेलिंग प्राइस जर कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त असेल, म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजेच काय, खरेदी किंमत, आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय, विक्री किंमत. जर विक्री किंमत जर खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तर तिथं आपल्याला प्रॉफिट होतो. आता प्रॉफिटची इथं डेफिनेशन दिल्यानंतर इथं खाली एक प्रॉफिटचं काय दिलेलं आहे, सूत्र दिलेलं आहे. सूत्रामध्ये सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजेच काय, विक्री किंमत, आणि कॉस्ट प्राइस म्हणजेच काय, खरेदी किंमत. प्रॉफिट केव्हा होतो, ज्यावेळेला सेलिंग प्राइस जास्त असते आणि कॉस्ट प्राइस कमी असते, त्यावेळेला आपल्याला फायदा होणार आहे. समजा मी एक तुमच्यापुढे एक्झाम्पल ठेवते. जर माझी कॉस्ट प्राइस 100 असेल, म्हणजे 100 असेल, आणि सेलिंग प्राइस 120 असेल, म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली, 120 झाली. त्यातून 100 मायनस केल्यानंतर आपल्याकडे 220 इतका काय होतो, आपल्याला फायदा होतो, म्हणजेच आपल्याला प्रॉफिट होतं. तर हे झालं प्रॉफिटचं सूत्र, किंवा प्रॉफिट आपल्याला कसा होतो हे पाहिलं आपण. आता लॉस. तर लॉसची आपल्याला डेफिनेशन इथं पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की लॉस कसा होतो. इफ द सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस देअर इज अ लॉस. तर इथं काय आहे की सेलिंग प्राइस ही जर कमी असेल, लेस दॅन म्हणजेच काय, कमी असेल, तर कोणापेक्षा, कॉस्ट प्राइसपेक्षा जर कमी असेल, म्हणजे मी एखादी वस्तू जर 100 रुपयाला जर घेतली समजा, आणि ती विकली म्हणजेच काय, सेल केली 80 रुपीजला, तर मला काय होतो, 20 रुपीज काय होतो, लॉस होतो. म्हणजे इथं आपल्याला काय होतो, लॉस म्हणजेच काय, तोटा. तर 20 रुपीजचा काय होतो, आपल्याला तोटा होतो. मग लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. जी प्राइस जास्त असेल ती सुरुवातीला लिहिली जाते. म्हणजे आता इथं कॉस्ट प्राइस काय आहे, जास्त आहे, आणि खरेदी किंमत जास्त आहे, आणि सेलिंग प्राइस काय आहे, कमी आहे. म्हणजेच मी घेतले जास्त किमतीला एखादी वस्तू आणि विकले कमी किमतीला, तर तिथं मला काय होतो, लॉस होतो. तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 31 मधलं पहिलं एक्झाम्पल आता आपण पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे सीपी. सीपी म्हणजेच काय, कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजेच काय, खरेदी किंमत. 4500 म्हणजे 4500 रुपयाला आहे. एखादी वस्तू मी खरेदी केली आणि ती काय केले, मी सेल केले. सेल म्हणजेच काय, विकले, म्हणजेच काय, एसपी म्हणजेच काय, सेलिंग प्राइस इज इक्वल टू 5000. म्हणजे एखादी वस्तू मी खरेदी केले 4500 ला आणि विकले 5000 ला, तर इथं काय झालेलं आहे, सेलिंग प्राइस मोर दॅन कॉस्ट प्राइस, म्हणजे इथं मला प्रॉफिट झालेला आहे. तर प्रॉफिट इज इक्वल टू, आता जी मोठी प्राइस आहे म्हणजेच काय, एसपी काय आहे, जास्त आहे. कोणापेक्षा, सीपी पेक्षा, म्हणजे सीपी पेक्षा जास्त आहे, म्हणून एसपी मायनस सीपी, म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 5000 मायनस 4500. म्हणजेच इथं मला काय झालेलं आहे, 500चा काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे, म्हणजेच प्रॉफिट. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेट 31 मधलं. आता दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. तर इथे सेलिंग प्राइस 4100 आहे, म्हणजेच काय, इथं कॉस्ट प्राइस आहे ते 4100 रुपयाची आहे, आणि सेलिंग प्राइस म्हणजे मी ती वस्तू सेल केले 4090 रुपयाला. तर इथं मला काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. म्हणजे सीपी इज मोर दॅन एसपी. लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. सीपी किती आहे, 4100 मायनस एसपी किती आहे, 4090. म्हणजे इथं मला काय झालेलं आहे, 10 रुपीजचा काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. आता थर्ड एक्झाम्पल आपण पाहू. तर बघा, इथं थर्ड एक्झाम्पल मध्ये कॉस्ट प्राइस 700 आहे आणि
सेलिंग प्राइस ही 799 आहे. मग सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा काय मोर दॅन आहे. म्हणजे SP इज मोर दॅन CP. म्हणजे इथं मला काय झालेलं आहे, निश्चितच प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. 799 मायनस 799 चा मला काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. ओके, समजलं ना मित्रांनो तुम्हाला. आता फोर्थ एक्झाम्पल म्हणजे 4 नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. CP म्हणजे कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 1000 म्हणजे 1000 ची काय आहे, माझी विक्री किंमत आहे. आणि SP म्हणजे सेलिंग प्राइस माझी काय आहे, 920 म्हणजे 920 रुपीजचे आहे. तर इथं मला निश्चितच काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. म्हणून CP इज मायनस SP. CP 1000 आहे मायनस 920 रुपीज. म्हणजे इथं मला कितीचा लॉस झालेला आहे, 80 रुपीजचा काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 31 मधलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आता सेकंड नंबर एक्झाम्पल म्हणजेच काय, त्यामधलं फोर्थ एक्झाम्पल म्हणजेच हे सेकंड नंबर द्यायला हवं होतं मित्रांनो. आता पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण बघू. अ शॉपकीपर बाउट अ बायसिकल फॉर 3000 अँड सोल्ड द सेम फॉर 3400. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट. एक शॉपकीपर जो सेल करतो बायसिकल, ती एक बायसिकल आपल्याला 3000 म्हणजे 3000 मध्ये आपण काय करतो, खरेदी करतो. आणि तीच बायसिकल आपण काय करतो, सोल्ड म्हणजे विकणे, ती 3400 म्हणजे 3400 रुपयाला तो विकतो. तर हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट, तर त्याला किती प्रॉफिट होतो ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर इथं कॉस्ट प्राइस आपण बघूया. द कॉस्ट प्राइस ऑफ अ बायसिकल इज 3000. कॉस्ट प्राइस किती आहे, 3000 आहे. द सेलिंग प्राइस ऑफ द बायसिकल इज 3400. बघा, कॉस्ट प्राइस किती आहे, 3000 आहे अँड सेलिंग प्राइस किती आहे, 3400. तर आपल्याला निश्चितच इथं काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. म्हणून प्रॉफिट, देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP किती आहे, SP किती आहे, 3400 आणि CP किती आहे, 3000. तर निश्चितच आपल्याला इथं काय झालेलं आहे, 400चा काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल पाहू आपण इथं. सुनंदाबाई बाउट मिल्क फॉर 475. She converted it into yogurt and sold it for 700. How much profit did she make? सुनंदाताई काय करते, तर 475 रुपयाचे मिल्क म्हणजे दूध विकत घेते आणि त्याचे काय करते, दह्यामध्ये रूपांतर करते म्हणजे दही लावते ती. अँड सोल्ड इट, आणि त्याच्यापासून ती काय करते, ती विकते कितीला ते दही, तर 700 रुपयाला विकते. हाऊ मच प्रॉफिट, तर तिला इथं प्रॉफिट किती रुपयाचा झालेला आहे ते बघू. आता पहिला आपण कॉस्ट प्राइस ठरवू. द कॉस्ट प्राइस ऑफ मिल्क इज 475 रुपीज. द सेलिंग प्राइस ऑफ yogurt इज 700 रुपीज. कन्वर्ट केलेलं आहे ना, नाही तर मला आता प्रॉफिट झालेला आहे निश्चितच. प्रॉफिट इज इक्वल टू
एस पी मायनस सी पी. एस पी किती आहे 700 मायनस सी पी किती आहे 475 रुपीज. म्हणजे मला निश्चितच इथं किती फायदा झालेला आहे 225 रुपीजचा काय झालेला आहे फायदा झालेला आहे. म्हणजे सुनंदाबाईंना किती रुपयाचा फायदा झालेला आहे. सुनंदाबाई मेड अ प्रॉफिट ऑफ 225 रुपीज. अशा तऱ्हेने आपण पहिले, दुसरे आणि तिसरे एक्झाम्पल पाहिले. आता पुढील एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू.